अत्याधुनिक जगतामध्ये संत कृपेचा जर कुठला अर्थ तुम्हाला आज एक या व्यासपीठावरून श्रोता म्हणून ऐकायचा असेल आणि एक वक्ता म्हणून संत साहित्याचा अभ्यासक म्हणून मला सांगायचा असेल तर तो हा डाव्या बाजूला बसलेला महिला वर्ग आणि उजव्या बाजूला बसलेला पुरुष वर्ग गांभीर्यानं ऐका. आपल्या अंतःकरणामध्ये असणारी परस्परांप्रती ईर्ष्या, आपल्या मनामध्ये दाबून ठेवलेला मत्सर आणि ज्यांना आम्ही आपलं म्हणतो त्या आपल्याच लोकांप्रती मनात दाबून ठेवलेली घृणा ज्या दिवशी आम्हाला व्यवस्थितपणे काढून बाहेर फेकता येईल त्या दिवशी म्हणायचं आमच्यावर संत कृपा झाली, अन्यथा नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून रोज आपण जेवण करतो, ज्यांना आपण आपली माणसं म्हणतो, त्यांच्या बाबतीतच कमालीची ईर्ष्या आणि मत्सर इथे दाबून ठेवलाय ना, ती ईर्ष्या आणि तो मत्सर ज्या दिवशी काढून बाहेर फेकता येईल त्या दिवशी आमच्यावर संत कृपा झाली. संत बहिणाबाईंनी बघितलं की गेले अनेक शतक हा महाराष्ट्र, ही माती, ही संतांची भूमी मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तनाच्या प्रतीक्षेत होती आणि परिवर्तन झालं. ज्ञानाची दारं आमच्यासाठी खुली करण्यात आली आणि ती ज्ञानाची दारं खुली झाल्यानंतर संत बहिणाबाईंनी मोठ्या अभिनिवेशानं कौतुकानं सांगितलं की संत कृपा झाली, इमारत फळा. इथे बसलेल्या सगळ्या जाणकार आणि सुज्ञ श्रोत्यांना माझा प्रश्न असा आहे, साहेब कुठलीही इमारत बांधायची झाली, कुठल्याही गोष्टीचं बांधकाम करायचं झालं, सगळ्यात अगोदर कुठली गोष्ट करावी लागते? तुमच्या पाया पडतो, लवकर बोला. तुम्ही घरही बांधायला काढल्यानंतर सगळ्यात अगोदर कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो? मी फार सामान्य पातळीवर तुम्हाला समजेल असं आज बोलतो. तुम्ही उभी करत असलेली इमारत जास्त प्रदीर्घ काळ टिकावी याच्यासाठी मजबूत काय असावं लागेल? आणि मग जेव्हा भागवत धर्माची इमारत उभी राहणार होती तेव्हा या भागवत धर्माच्या ह्या इमारतीचा पाया कोणी रचला हा प्रश्न फार महत्वाचा होता. ही भूमिका कोणी निभावली हा प्रश्न फार महत्वाचा होता. आणि या गोष्टीचं उत्तर संत बहिणाबाईंनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आमच्या समोर ठेवलं. रचीला